नमस्कार, गुड आफ्टरनून. सर्वोत्कृष्ट शिक्षण प्रणालीसाठी ज्या महानुभावांनी ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य खर्ची व्यक्ती केलं ते मग महात्मा गांधी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, शिक्षण आपले स्त्री पुरुष स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या सर्व विश्वविभूतींना मी प्रथम अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल या संस्थेचे संचालक सन्माननीय चंद्रमणी कांबळे सर, डॉक्टर सूर्यकांता कांबळे मॅडम, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दैनिक बहुजन संघ या बहुवाचनीय वृत्तपत्राच्या संपादिका आमची मैत्रीण संध्या राजूरकर, डॉक्टर प्रशांत संजय धोटे सर आणि उपस्थित हर्षल गडपाळे सर, उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित सर्व टीचिंग स्टाफ, पालकवर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैत्रिणी. आज जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रवेश इथे आपण साजरा करण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत आणि ते विद्यार्थी नुकतीच शाळा कॉलेजची चौकट ओलांडून आपल्यामध्ये आलेले आहेत आणि करिअरच्या नव्या वळणावर ते इथे उभे आहेत. नुकतंच आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा आणि कॉलेज सुरू झालेलं आहे. आपण घेतलेलं करिअर, आपण घेतलेली शाखा ही योग्य आहे अयोग्य आहे, की आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. 12वीचा रिझल्ट लागला की सगळ्यांच्या घरामध्ये हा प्रश्न निश्चितच असतो की मुलांनी कोणतं करिअर घ्यायचं. सगळेजण पालक संभ्रमात असतात, कुठली वाट निवडायची आणि कुठल्या तरी या सगळ्या प्रश्न आणि आपण जे काही वाट निवडू त्याच्यामध्ये आपल्याला काही करिअरच्या संधी आहेत का, रोजगाराभिमुख ते क्षेत्र आहे का, या सगळ्या म्हणजे आपलं आयुष्य स्टेबल होईल का, असं सगळे पालक आणि मुलं विचार करत असतात. आणि या सगळ्या विचारांच्या घालमेलीनंतर जर आपण पॅरामेडिकल हे क्षेत्र निवडलं असेल तर आपलं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. मुलांनो मुलींनो, हे क्षेत्र अतिशय उत्कृष्ट, तुमच्या संवेदनशीलतेला गती देणारं आणि रोजगाराभिमुख असं हे क्षेत्र आहे. याच्यामध्ये कोणाचे भिमत नाही. मी एक 35 वर्ष आरोग्य सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनुभवाने सांगते की हे पॅरामेडिकल क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. पॅरामेडिकल हे आरोग्य सेवेशी निगडित असं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आपण डॉक्टर आणि सिस्टर हे दोन प्रमुख घटक आपल्याला इथे काम करताना. डॉक्टर महत्त्वाचे आहे, प्रश्नच नाही. सिस्टर आरोग्य सेवेचा कडा समजला जातं. सिस्टर जर संपावर गेल्या तर रुग्णालयाची काय अवस्था होते हे धोटेसर आपल्याला माहिती आहे. सगळं व्यवस्था अशी कोलमडून जाते, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही संपानंतर जायचं, रजिस्टर इकडे तिकडे, सिरीज तिकडे, रेकॉर्ड इकडे, सगळं गलिच्छ, सगळ्या याला फेस करून आम्हाला पूर्ववत करायला खूप त्रास व्हायचा. आणि या नर्सेस बरोबर तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे हा पॅरामेडिकल स्टाफ. पॅरामेडिकल स्टाफ हा रुग्णाचं अचूक निदान आणि त्याच्यानंतर त्यावर होणारे उपचार, योग्य उपचार यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे. अचूक निदान जर झालं, आपल्याला रिपोर्ट जर अचूक आला तर त्याचं डायग्नोसिस ते डॉक्टर अचूक करू शकतात आणि त्याच्यानंतरची जी प्रक्रिया ट्रीटमेंटची ती बरोबर करू शकते. आणि त्यासाठी अगदी असा दक्ष, सक्षम आणि प्रशिक्षक असा हा पॅरामेडिकल स्टाफची गरज असते. या पॅरामेडिकल स्टाफकडनं जर चूक झाली तर एका रुग्णाला आणि पर्यायाने कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला सफर व्हावं लागतं. त्याचं मी इथे उदाहरण आहे. माझ्या मित्रांच्या आजारपणाच्या वेळेस सिकल सेल हा रिपोर्ट, सिकल सेल एनिमिया हा रिपोर्ट सगळ्याच हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्पेशली चुकीचा आलेला होता.
आणि त्याचे परिणाम पेरिकार्डायटिस आणि पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन होण्यामध्ये जे झालेले होते. आमचं अख्खं कुटुंब 3 वर्ष पेशंट सफर होत होता, पण आम्ही पण सफर झालेलो आहोत. तो रिपोर्ट चुकीचा असल्यामुळे त्या पेशंटचे म्हणजे 3 वर्ष ते भोग आम्हाला भोगावं लागले. हे कोणामुळे? पॅरामेडिकल स्टाफ. डॉक्टर तिथे जाऊन ब्लड टेस्ट करत नाही, डॉक्टर तिथे जाऊन एक्सरे करत नाही, डॉक्टर रिडिंग करतील, पण एक्सरे काढण्याचं काम, ECG काढण्याचं काम टेक्निशियनचं आहे. आणि ते त्यांनी अत्यंत अचूकपणे जर केलं तर पुढची सगळी प्रक्रिया आणि पुढचं रुग्णांचं जे आजारपण, ट्रीटमेंट, हे सगळे उपचार फार चांगल्या रीतीने होत असतात. प्रश्न आहे, ट्रेनिंग कुठं चांगलं आहे? सगळ्यात शाखा मेडिकलच्या सगळ्यात उपयोगी आहेत, सगळ्यात त्या रुग्णाच्या उपयोगी अशा शाखा आहेत. ज्याप्रमाणे डॉक्टर सिस्टर आहे, तसं पॅरामेडिकल स्टाफ हा या रुग्णालयाची लाईफलाईन आहे असं मी म्हणतो. जे मी सांगितलं की त्याच्यावर सगळं रुग्णाचं भविष्य अवलंबून असतं. एकदा ते हे कोर्सेस झाले, कोर्सेस सुद्धा सोपी नाही. आता सुद्धा मी जे सांगितलेलं आहे की एक प्रतिनिधित्व आहे या सर्व मुलांचं. अत्यंत कठोर अभ्यास आहे, मेडिकल आहे. तुम्हाला फिजिओलॉजी, एनाटॉमी असेल, पॅथॉलॉजी असेल, अनेक वेगवेगळे मेडिकल लाईनचे सब्जेक्ट असतील. या सब्जेक्टचा तुम्हाला हे सगळे तुम्हाला नवीन असतील मित्रांनो. ह्या सगळ्या याचा तुम्हाला अभ्यास अगदी समर्पण भावनेने त्याला झोकून देऊन आणि निष्ठेने तो अभ्यास करावा लागेल. तेव्हा ते यश तुमच्या हातामध्ये येईल. आणि या क्षेत्रामध्ये जर आपण काम करतो आहोत तर हा पूर्ण संबंध तुम्ही जे ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर याला एक शासकीय रुग्णालयामध्ये, निमशासकीय रुग्णालयामध्ये, खाजगी रुग्णालयामध्ये, ग्रामीण भागातल्या रुग्णालयामध्ये, अनेक रुग्णालयामध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. पॅथॉलॉजी किंवा पॅरामेडिकल केलेले लोक उपाशी मारत नाही. 15-20 हजाराची नोकरी तर आरामात आजच्या घडीला पुढे ते वाढू शकतं. आजच्या घडीला ते 15-20 हजार आरामाने कमवू शकतात. समाजामध्ये स्टेटस असतो, एक चांगल्या ठिकाणी तुम्ही काम करता, हे एक तुमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट असते. आणि हे जे असतं पण एक डायरेक्ट आपल्या पेशंटशी, एका समूहाशी आपल्याला इंटरॅक्शन करावं लागतं. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा किंवा एका हॉस्पिटलला जेव्हा आपण काम करतो तेव्हा रुग्ण हा जिवंत प्राणी आपल्या समोर असतो आणि एक त्याचे नातेवाईक, तो एक समूह, या समूहामध्ये आपल्याला वागावं लागतं. आपण कुठल्याही यंत्राशी खेळत नाही. जसे इंजिनियर, डॉक्टर असतात, हे एका यंत्राशी इंजिनियर्स असतात, बाकीचे याच्यातले शाखेतले लोक असतील हे यंत्राशी खेळत असतील. पण आपण जे मेडिकल लाईनला काम करत असतो हे सगळी प्रक्रिया एका मानवावर केल्या जाते. सगळीच प्रक्रिया सिस्टर लोकांना जे काम करावं लागतं ते एका जिवंत प्राण्यावर करावं लागतं. आणि हे सगळी मंडळी आपल्यावर विश्वास ठेवून असतात आणि त्या विश्वासाला म्हणजे एक सेल्फ, आपलं जे सत्सद विवेक आपण बुद्धी म्हणतो, ती सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला हे या क्षेत्रामध्ये काम करावं लागतं. कारण एका जिवंत प्राण्याशी खेळ असतो आणि त्या जिवंत मनुष्याचं, त्या रुग्णाचं भविष्य हे आपल्यावर आधारित असतं. इंजेक्शन आपण काय देतो, कुठलं देतो हे कोणीही पाहायला येत नाही. ते आपल्या विश्वासावर असतात की नाही, डॉक्टरांनी छान ट्रीटमेंट दिली, एका आम्ही चांगल्या त्याने डॉक्टरांकडे गेलो, चांगल्या स्पेशालिस्टकडे गेलो, त्यांनी दिलेली ट्रीटमेंट आम्हाला सिस्टर चांगली देते आहे. ह्या सगळ्या विश्वासावर हे क्षेत्र अवलंबून असतं आणि या विश्वासाला कडानं जाऊन देण्याचं काम आपल्या नर्सेसला, डॉक्टर्सला आणि पर्यायाने पॅरामेडिकल स्टाफला करावं लागतं. 12वी नंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करू शकला असता. कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर केलं तर वेतनाच्या रूपामध्ये तुम्हाला पैसा मिळतो. पण आरोग्य क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये पैशाबरोबर पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ साधण्याचं हे क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. जे रुग्ण माझ्याजवळ अनेक अनुभव आहेत. 35 वर्ष मी रुग्णसेवा दिलेली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, पुढी या सगळ्या भागांमध्ये मी जी सेवा दिली आणि रुग्णाचं जे एक आपल्यावरचं प्रेम आरोग्य सेवकांवर असतं किंवा आरोग्य खात्यावर असलेल्या लोकांवर त्यांचं जे प्रेम असतं ते फार वेगळ्या स्वरूपाचं असतं.
अतिशय आपल्याला ते देव मानायला लागतात आणि त्या देवत्वाला आपण जर स्वीकारून मानवाच्या रूपात जर आपल्याला त्यांनी जे देवत्व स्वीकारतात त्या देवत्वाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे या आरोग्य क्षेत्राची गरिमा, त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आपल्या सर्व आरोग्य सेवकांवर आहे असं म्हणायचं. प्रत्येक गोष्टीला ते लोक आपल्यावर विसंबून असतात आणि या सगळं हे करत असताना आज तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आणि या विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्हाला हे अभ्यास करावा लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण म्हणजे शिक्षण नेमकं काय असतं तर शिक्षण हे माणसाला आत्मविश्वास देण्याचं एक काम करतं. एक आपल्याला आपलं भवितव्य, आपला आत्मविश्वास उभा करण्याची एक गुरुकिल्ली असं आहे मी म्हणेन. आपल्याला जसं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, अलीकडची ही आरोग्य सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे, त्याबरोबरच ही शिक्षण सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे. पर्यायाने ती प्राणांतिक गरज आहे असं मी म्हणेन. कारण या सगळ्यांवर आपली जी आपण शिक्षण देतो, जी नोकरी मिळवतो, या सगळ्यांवर आपल्या जो भविष्याचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या सगळ्या एकूणच आयुष्याचा डोलारा याच्यावर उभा असतो. आणि म्हणून मित्रांनो, शिक्षण घेणं फार आवश्यक आहे. आपल्याला शिक्षण घेताना अनेक आपण लोक सामान्य घरातले असाल, सामान्य कुटुंबातून आलेले असतात, आर्थिक अडचणी आपल्या समोर भरपूर असतील, पण त्या आर्थिक अडचणीला आज आपल्या अद्या समस्यांना जर आपण कुरवाळत बसलो तर आपण माणूस म्हणून घडणार नाही, हे सुद्धा निश्चित आहे. कारण शिक्षणाने माणूस घडतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. सुजल काय किती म्हणजे फर्स्ट इयर झालेला स्टुडंट पण छान आत्मविश्वासाने बोलला, पण त्याच्यातलं एक की मला फटाफट करिअर करून पैसा कमवायचा आहे. पण या फटाफटला कुठेतरी आपण संयम राखला पाहिजे आणि ब्रेक लावायला पाहिजे. अलीकडच्या पिढीमध्ये हे फटाफट सगळं अगदी लवकर पाहिजे असतं, पण नाही. हे टप्प्याटप्प्याने संघर्षाने मेहनतीने जर तुम्ही घेत असाल तर याचं फळ निश्चितच फार अगदी गोड असणार आहे. हे सुद्धा आपण यावेळेस आपण लक्षात घ्यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे खरंच वाघिणीचं दूध आहे. शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षण घेतलं तर माणूस हे गुरगुरणारच आहे. आणि खरंच की हे शिक्षण घेतल्यानंतर माणूस गुरगुरतो, त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, स्वाभिमान निर्माण होतो, अनेकांसमोर बोलण्याचं धाडस निर्माण होते. नाहीतर अशिक्षित माणसांच्या आणि तुमच्यातली जर आपण जर तुलना केली तर तो अभाव सुशिक्षित आणि शिक्षित माणसांसमोर तुम्हाला कायमचा लक्षात येईल. आणि म्हणून हे शिक्षण सामान्य लोकांना फार गरजेचं आहे. तो एक संविधानिक मूलभूत आपला संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकाराने प्रत्येक मुलांनी शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आई वडील तुम्हाला या कोर्सेसला जर टाकलं असेल तर अनेक जणांनी आपल्या जवळची आपल्या पोटाला चिमटा देऊन तुम्हाला या कोर्सेसला घातलं असेल, या पॅरामेडिकल कोर्सेसला तुम्हाला घातलेलं असेल तर त्यांच्या स्वप्नाला जर पालखी फुटायची असेल तर त्याचा किंवा तुमचे जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्याचा रस्ताच मित्र शिक्षणामधून लागतो. म्हणून हे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या तुम्ही पॅरामेडिकल या साईडला आलेला आहात तर हे अतिशय उत्तम आहे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे, हे मी सांगितलेलंच आहे. थोडीच आणि या इन्स्टिट्यूटबद्दल सगळ्यांनीच तुम्हाला अत्यंत चांगलं सांगितलेलं आहे. आणि या कोर्सेसबद्दल स्वतः सुद्धा संयम आणि नकार पचवणं, खरं तर विशेष म्हणजे अलीकडे नकार तुमच्या पिढीला पचवता येत नाही. आणि याचे संस्कार आपण आपल्या घरातून, नकार पचवायचे संस्कार आपण आपल्या घरातून करायला पाहिजे. 12वी पास झाल्याचा मुलगा म्हणतो मला मोबाईल पाहिजे, मोबाईलमध्ये सुद्धा हा साधा नको हा पाहिजे, आई वडील आणून देतात. मोबाईल झाला की गाडी पाहिजे, मोबाईल आणून देतात. मुलांना नकार पचवणं, नकार शिकवत नाही. मग आपण त्या मागे त्या वस्तू देऊन आपण त्यांना घडवतो की बिघडवतो, हा प्रश्न सुद्धा इथल्या पालकांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे. आणि अभ्यासासाठी जितकं पालकांना कठोर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे.
अभ्यासासाठी मुलांचे लाड नको, कारण एक आईवर पडून राहिलेली मी बाई आहे. माझ्या 2 मुली अत्यंत चांगल्या उच्च पदावर आहे. त्यांना जर समजा विचारलं की तुमच्या यशाचं गमक काय, यशाचं सूत्र काय, तर त्या म्हणतात आईची कडक शिस्त, आमची मेहनत आणि इज इक्वल टू आमचं यश. तर ही कडक शिस्त आई वडिलांनी लहानपणापासूनच अभ्यासासाठी कठोर शिस्त लावायला पाहिजे. आणि याच्याबरोबर संस्कार मूल्य, जे संस्कार मूल्य इन्स्टिट्यूट आणि बरेच महाविद्यालय संस्कार घडवायला मुलांना कमी पडतात. त्या शाखेचे शिक्षण देतात, पण त्यांना नकार पचवणं, त्यांना संयम राखणं, त्यांच्यावर करुणा, प्रेम या गोष्टी बिंबवायला मॅडम सूर्यकांता मॅडम आपण कुठेतरी कमी करतो. या शिक्षणाबरोबर, या अकॅडमिक शिक्षणाबरोबर आपण हे सुद्धा गुण त्यांना जर शिकवले, त्यांच्यामध्ये रुजवले तर फार उत्तम होईल. आणि या देशाचा उत्तम नागरिक बनण्यात एक चांगल्या देशांमध्ये चांगले एक टेक्निशियन, गुणवत्ताधारक टेक्निशियन म्हणून तुम्ही नावारूपाला या, एक चांगला नागरिक म्हणून सुद्धा नावारूपाला या. आणि या क्षेत्रामध्ये आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे करुणा, दया आणि प्रेम. तुम्हाला त्या मानवाप्रती करुणा असेल, रुग्णांप्रती करुणा असेल, तुमच्यामध्ये जर त्यांच्याप्रती दयाभाव असेल, तर तुम्ही या रुग्णसेवेमध्ये अगदी कुठे जाऊ शकता. कुठेही तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. अपयश तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मला सुद्धा नर्सिंगला जायचं नव्हतं. जेव्हा मला काहीतरी करायचे वेध लागले होते आयुष्यामध्ये, तेव्हा मला प्राध्यापक व्हायचं होतं, शिक्षक व्हायचं होतं, पण अपघाताने मी नर्सिंगला आले. पण या क्षेत्राने मला इतकं काही दिलं की कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर ते मला मिळालेलं नसतं. म्हणून म्हणते की एका मनुष्याच्या जीवाशी खेळणाऱ्या क्षेत्राकडे तुम्ही आलेले आहात, त्यांच्यावर विचार करणाऱ्या क्षेत्राकडे तुम्ही आलेले आहात. अतिशय निष्ठेने, समर्पित भावनेने आणि अगदी झोपून देऊन या क्षेत्रामध्ये काम करा. आणि हे कोर्सेस पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत आणि अभ्यास करा. हे अभ्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावर नेईल. अनेक लोक आहेत की आपल्या अनेक वाईट परिस्थितीतून ते वर आलेले आहेत. अनेक लोक आहेत. तुम्ही बरीच आत्मचरित्र जर समजा वाचले तर तुम्हाला ते लक्षात येतील की आपण जे आपल्या गरिबीला, आपल्या वातावरणाला, आपल्या अपयशाला, आपल्या आजूबाजूच्या दैनाला आपण जे कवटाळून बसलेलं आहोत ते फार क्षुल्लक आहे. त्या वेदनाचे दुःख, आपल्या अडचणी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीतून लोक वर आलेले आहेत. बाबासाहेबांच्या काळामध्ये त्यांना काय होतं? त्यांना आतमध्ये बसून सुद्धा अभ्यास करता येत नव्हता. बाहेर आतमध्ये शिक्षक शिकवायचे आणि ते बाहेर पोत्यावर बसायचे, पण सारा फोकस त्यांनी त्या आपल्या अभ्यासावर केंद्रित केलेला होता. एक पेन आणि ज्ञानाच्या भरोशावर जग जिंकणाऱ्या त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं उदाहरण आपण घेऊया. आणि अलीकडे असेच अनेक लोक आहेत. एक भंगार नावाचं मी आत्मचरित्र वाचलं. अतिशय वाईट परिस्थिती, उकिरड्यावरचं अन्न, सडलेली कोंबडी, सडलेलं पुत्र, त्याचं काळीज ते कापून ते याच्यावर निखाऱ्यावर शेकायचं, त्या भासायचं आणि ते खाऊन जगणारे लोक आहेत. आणि ती व्यक्ती आज इचलकरंजीला मुख्याध्यापक आहे. फार वयाचे नाही आहेत, 40 आहेत, पण त्याशी आणि शिक्षणाची ओढ. हे सगळं करताना त्यांना शिक्षणाची ओढ. हाताला सलाईन घेऊन त्या 10वीच्या परीक्षेला गेले. डॉक्टर म्हणाले की नाही, मी परवानगी देत नाही. पण ते म्हणाले की नाही, तुम्ही जर मला पेपर द्यायची परवानगी दिली नाही तर मी पळून जाईल. डॉक्टर परवानगी देतात, सलाईन सह ते पेपर सोडवतात आणि चांगले मार्क्स 10वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवतात. अशी शिक्षणाची जिद्द घेऊन जगणारे सुद्धा मुलं अलीकडच्या पिढीत आहेत. अलीकडचे माणसं आहेत. कोल्हाट्याचं पोर आमच्या प्रीतीने वाचलं असेल. किती वाईट परिस्थितीतून एका नाचणारी बाईचा मुलगा, तमाशामध्ये नाचणारी बाईचा मुलगा MBBS डॉक्टर होतो. काय काय करून त्याची आई मावशी त्यांना पैसे देते, फी भरायला पैसे देते, हे आपण ते वाचल्यानंतर कळलं. म्हणून आधी वाचनासाठी एक मनोरंजनाचं साधन म्हणून आणि ज्ञान मिळेल म्हणून तो वाचन करायचे. पण अलीकडच्या या मोबाईलच्या युगात पुस्तकं ही दूर केलेली आहेत आणि मोबाईल जवळ आलेला आहे. मोबाईल उपयोगाचा आहे. 2 दिवस बंद असला तर आम्ही सुद्धा अस्वस्थ होतो, पण त्या मोबाईलला फक्त वापराचं, उपयोगाचं साधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे.